गुड इव्हनिंग मित्रांनो. काल आपण प्लांट ग्रोथचा जो टॉपिक आहे तो स्टार्ट केला होता. त्याच्या आधी आपण ग्रोथ पाहिली होती. ग्रोथ म्हणजे काय सांगितलं होतं की फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स आहे कोणाचं कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम किती प्रकारचे आहेत? दोन प्रकारचे जे आपण ऑब्झर्व करतो आपल्या सराउंडिंग मध्ये. एक आहे प्लांट, दुसरा आहे ॲनिमल. तर प्लांट मध्ये जे पाहतो आपण की ॲनिमल मध्ये पाहतो ती जी ग्रोथ राहते ती इरिव्हर्सिबल राहते. इरिव्हर्सिबल राहते म्हणजे ती ग्रोथ जी आहे ही एकदा झाल्यानंतर परत वापस येत नाही. आणि त्यामध्ये आपण पाहतो की ती ऑब्झर्वेबल राहते, कॉन्स्पिक्युअस राहते. त्यानंतर आपण सांगतो की ती कंटिन्युअस होते कोणामध्ये? प्लांटमध्ये. मग प्लांटमध्ये नेमकी कोणत्या प्रकारची ग्रोथ होते ते आपल्याला पाहायचं आहे. तर ग्रोथचे सब टाईप किती आहे? आज 3 आहे. पहिला कोणता आहे? प्लांट ग्रोथ. दुसरा कोणता आहे? मेजरमेंट ऑफ ग्रोथ. तिसरा कोणता आहे? फेजेस ऑफ ग्रोथ. फेजेस ऑफ ग्रोथ का इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा पाहू. आता स्टार्टिंग मध्ये म्हणजे पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला पॉइंट वाईज एक्सप्लेनेशन दिलं आहे, डिटेल नोट्स प्रोव्हाइड केले आहे, पण ऍक्च्युअल मध्ये प्रोसेस होते कशी ती आपण या ठिकाणी पाहू. लक्ष द्या. प्लांट ग्रोथ ऑब्झर्व करायसाठी कोणाला ऑब्झर्व करायला लागेल? प्लांटला. प्लांटला जर ऑब्झर्व करायला लागेल तर प्लांट कोणापासून बनते? सीड पासून इमर्ज होते. मग पहिले आपण एक सीड लावू. ती सीड लावली. सीड लावल्यानंतर जशी आपण जमिनीमध्ये त्याला फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड केली, फॉर एक्झाम्पल त्याला वॉटर आहे, प्रॉपर सनलाइट आहे, CO2 आहे, O2 आहे आणि टेम्परेचर दिलाय, त्याच्यामुळे सीड मध्ये एक मुवमेंट झाली ज्याच्यामध्ये त्याचे स्प्राउट निघाले. स्प्राउट निघाल्यावर दोन स्प्राउट निघाले. एक निघाला जो प्ल्युमेल्स मधून अरेंज झालाय त्याला म्हटलं शूट सिस्टम. दुसरा निघाला जो रॅडिकल मधून अरेंज झालाय त्याला म्हटलं रूट सिस्टम. आता ही वाढत असताना जेव्हा एक मॅच्युअर स्टेजला पोहोचते तेव्हा इथं काय वाढलेलं आहे? तर रूट सिस्टम वेल डेव्हलप झालाय आणि दुसरा शूट सिस्टम डेव्हलप झालाय. रूट सिस्टम मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला फक्त रूटच दिसते. म्हणजे काय? तर एक मेन ऍक्सिस ऑफ रूट रेंज, दुसरं लॅटरल रूट रेंज, लॅटरल रूटला बायलॅटरल रूट रेंज, लॅटरल रूटला बायलॅटरल रूट रेंज, ज्याच्यामध्ये कंप्लीट रूट सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरा कोणता पोर्शन आहे? तो शूट सिस्टम आहे. शूट सिस्टम मध्ये काय आहे? तर पहिलं तुम्हाला लीफ दिसत आहे, म्हणजे पहिले तर स्टेम ऍक्सिस आहे. हा कोण आहे? स्टेम ऍक्सिस आहे. दुसरा या ठिकाणी लीफ दिसत आहे, म्हणजे लीफ अराईव्ह झाले आहे. त्याच्यानंतर कोण दिसत आहे? फ्लावर दिसत आहे. त्यानंतर कोण दिसत आहे? फ्रूट दिसत आहे. म्हणजे आपण आता या ठिकाणी सांगू शकतो की प्लांटची ग्रोथ कशी होत आहे. प्लांटची ग्रोथ होण्यासाठी याच्यामध्ये हा कोण आहे? प्लांटचा एम्ब्रिओ आहे. हा प्लांटचा काय? एम्ब्रिओ. या एम्ब्रिओ मध्ये पहिले रूट प्रेझेंट होता का? पहिले शूट प्रेझेंट होता का? नाही. स्टेप बाय स्टेप याचं फॉर्मेशन होत गेलं. म्हणजे एम्ब्रियोनिक स्टेम सेल पासून फॉर्मेशन झालं न्यू पार्टचं. न्यू पार्टचं फॉर्मेशन होत असताना, नवीन पार्ट अराईज होत असताना या ठिकाणी जी ग्रोथ झाली ती ग्रोथ कशी आहे? कशी आहे ग्रोथ? ओपन ग्रोथ आहे. म्हणजे प्लांट जे आहे याच्यामध्ये या शूट सिस्टम मध्ये कंटिन्यूअस ग्रोथ होत आहे, शूट सिस्टम मध्ये कंटिन्यूअस ग्रोथ होत आहे, म्हणजे रूट मध्ये पण आणि शूट मध्ये पण. जेव्हा इथं शूट आणि रूट मध्ये ही जी ग्रोथ होऊन राहिली तर ही एक स्पेशल काइंड ऑफ सेल मुळे होते. त्या स्पेशल काइंड ऑफ सेलचा प्रेझेन्स जो असतो ना तो अपायकल मेरिस्टेमवर राहतो. अपायकल मेरिस्टेम किती प्रकारचे असतात? दोन प्रकारचे. जो शूटवर प्रेझेंट आहे तर त्याला म्हणतो शूट अपायकल मेरिस्टेम, त्याला म्हटलं जाते श्याम. दुसरा कोणता आहे? रूट अपायकल मेरिस्टेम, म्हणजे कोण? राम. आता दोन्ही ठिकाणी काय होऊन राहिली? हाईट इन्क्रीज होत आहे. म्हणजे याची जी हाईट आहे, याची जी हाईट वाढत आहे ती कोणती ग्रोथ शो करते? ओपन ग्रोथ. काय शो करते? ओपन ग्रोथ. म्हणजे प्लांट कशी आहे? प्लांट मध्ये होणारी ग्रोथ कशी आहे? ओपन ग्रोथ. ओपन ग्रोथ म्हणजे काय? न्यू सेल ॲडेड कंटिन्युअसली, न्यू सेल ॲडेड कंटिन्युअसली throughout the life. म्हणजे जेव्हाही जिथपर्यंत हा जिवंत राहणार याचं जे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे तिथपर्यंत हा काय होत जाईल? वाढत जाईल. पण प्रत्येक पार्ट मध्ये वाढणार का? नाही. लीफ, फ्रूट आहे, फ्लावर आहे याच्यामध्ये एक डिटर्मिनंट राहणार, बाकी याच्यामध्ये इनडिटर्मिनंट म्हणजे काय? की ज्याला आपण सांगू शकत नाही की याची हाईट किती वाढेल. डिटर्मिनंट म्हणजे ज्याला सांगू शकतो की हाईट किती वाढेल किती नाही. मग आता या ठिकाणी आपण सांगतो की आपली जी ग्रोथ आहे पहिला ओपन ग्रोथ आहे, म्हणजे न्यू सेल ऍडेड होतात कंटिन्युअसली थ्रू
ऑफ द लाईफ. दुसरा जो पार्ट आहे की याची ऑब्झर्वेबल आहे ग्रोथ. ग्रोथ काय ऑब्झर्व म्हणजे आपण मोजू शकतो ना. जेव्हा सीड लावली होती तेव्हा प्लांटचं स्ट्रक्चर कसं होतं, एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये होतं आणि त्याच्यापासून हळूहळू काही दिवस गेल्यानंतर जे प्लांटचं स्ट्रक्चर बनलं ज्याच्यामध्ये कंप्लीट शूट सिस्टम आणि रूट सिस्टम डेव्हलप झाला ते एक मॅच्युअर प्लांट आलं. म्हणजे ही ग्रोथ कशी आहे, ऑब्झर्वेबल आहे म्हणजे कॉन्स्पिकस आहे. कशी आहे, ऑब्झर्वेबल आहे किंवा कॉन्स्पिकस आहे. तर प्लांट ग्रोथ इज ऑब्झर्वेबल और कॉन्स्पिकस. तिसरा पॉइंट काय सांगतो, तिसरा पॉइंट आपण या ठिकाणी सांगतो की प्लांटची ग्रोथ जी आहे ना ही लोकलाइज ग्रोथ आहे. लोकलाइज ग्रोथचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं आता या ठिकाणी मी हा पोर्शन वाईप करून तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, या ठिकाणी डायग्राम काढून दाखवतो. तुम्ही जर पाहिलं असाल की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या सराउंडिंग मध्ये जे मोठे ट्रीज असतात त्या ट्रीचा जो स्टेम ऍक्सिस असतो त्या स्टेम ऍक्सिस मध्ये काय केलं जाते की वरची जी बार्क असते ती बार्क सोलल्या जाते म्हणजे बार्क रिमूव्ह केल्या जाते. बार्क रिमूव्ह कशासाठी केल्या जाते त्याच्या मागचं काय सायंटिफिक रिझन आहे ते आपण न पाहता यामधला हा पोर्शन को. ठीक आहे, समजा ही बार्क काढली, या बार्क काढून याच्यामध्ये कोणतंही एक इनिशियल लेटर जर समजा या ठिकाणी लिहिला ते पी कन्सिडर केला. ठीक आहे, आता हा पी जर लिहिला तर काही दिवसानंतर जेव्हा या प्लांटची ग्रोथ होईल आणि हा स्टेम ऍक्सिस काय होणार, इन्क्रीज होणार आणि याची गर्थ सुद्धा वाढेल म्हणजे स्टेम ऍक्सिस अजून काय थोडा मोठा होईल. तर मग हा पी कुठे जाईल, या पीचा जो पोर्शन आहे हा वर जाईल का खाली जाईल, डाऊट आहे ना. पण हा पी कुठं जाणार नाही, पी एकाच जागी आहे. का, कारण प्लांट शोज, थर्ड पॉइंट की प्लांट शोज लोकलाइज ग्रोथ. प्लांट शोज लोकलाइज ग्रोथ. लोकलाइज ग्रोथ म्हणजे काय, फिक्स. फिक्स ग्रोथ कोणामुळे शो होते, फिक्स ग्रोथ कोणामुळे शो होते, ड्यू टू presence of their meristematic tissue. म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यू जे आहे त्याच्या प्रेझेन्स मुळे त्याच्या काय म्हणतात लोकलाइज ग्रोथ शो करतो. आता इथं पाहतो आपण की मेरिस्टेमॅटिक टिश्यू किती प्रकारचा आहे. तर मेरिस्टेमॅटिक टिश्यू प्रेझेन्सच्या बेसिसवर तीन प्रकारचे, की प्लांटच्या प्रत्येक रिजन मध्ये एक मेरिस्टेमॅटिक टिश्यू प्रेझेंट आहे. ठीक आहे, किती आहे, तीन आहे. पहिला कोणता, प्रायमरी मेरिस्टेमला काय म्हणू, अपायकल मेरिस्टेम. दुसरा काय म्हणू, इंटरकॅलरी मेरिस्टेम. आणि तिसरा जो असते त्याला म्हणतो आपण लॅटरल मेरिस्टेम. म्हणजे आपल्याजवळ मेरिस्टेम किती प्रेझेंट आहे, तीन आहे. म्हणजे सपोज प्लांटची जी ग्रोथ आहे अपायकल मेरिस्टेम हे कुठं प्रेझेंट राहील, अपायकल मेरिस्टेम ऍक्सिसला, टिप रिजनला. इथं सुद्धा कुठं प्रेझेंट राहील, टिप रिजनला. कोणाच्या, रूटच्या. या दोघांना काय म्हणू आपण, अपायकल मेरिस्टेम. याला सुद्धा काय म्हणू, अपायकल मेरिस्टेम. आता कोणता अपायकल आहे, हा शूटचा आहे म्हणून याला काय म्हणलं, शूट अपायकल मेरिस्टेम. पण हे शूट अपायकल मेरिस्टेमलाच इन शॉर्ट काय म्हटलं जाते, SAM, सॅम. डायरेक्ट आपण म्हणतो याला शाम. हा कोण आहे, अपायकल मेरिस्टेम कोणावरचा, रूटचा. याला काय म्हणू, राम. म्हणजे आपल्या जवळ अपायकल मेरिस्टेमचे किती पार्ट आहे, श्याम आणि राम. श्याम इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ ऑफ द शूट सिस्टम, राम इज रिस्पॉन्सिबल ग्रोथ ऑफ द रूट सिस्टम. आता आपण सांगतो की पी का वाढला नाही, कारण इथं आहे इंटरकॅलरी मेरिस्टेम.
इंटर कॅलरी मेरिस्टेमचं काम काय असते, याच्यावरचा जो पोर्शन राहील, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एखादा ॲक्सिस निघालेला आहे, इथे एखादं लीफ प्रेझेंट आहे, इथे एखादं लीफ प्रेझेंट आहे, तर जिथून लीफ अराईज झालाय या पार्टला म्हणतो आपण नोड. काय म्हणतो, नोड. दोन नोड मधला पोर्शन जो असतो त्याला म्हणतो इंटरनोड. काय म्हणतो, इंटरनोड. मग आपल्या जवळ नोड आणि इंटरनोड आहे, दोघांमधली स्पेस आहे, या स्पेसला इन्क्रीज करण्याचं, वाढवण्याचं काम कोणाचं आहे, लॅटरल मेरिस्टेमचं आहे. अपायकल मेरिस्टेमचं काम काय आहे, तो टिप वर प्रेझेंट आहे. इंटरकॅलरी मेरिस्टेमचं काम काय आहे, तो मधात प्रेझेंट आहे. आणि तिसरा कोण आहे, लॅटरल मेरिस्टेम. तिसरा कोण आहे, लॅटरल मेरिस्टेम. हा लॅटरल मेरिस्टेम दोन्ही ठिकाणी प्रेझेंट आहे, शूट ॲक्सिस वर आहे, रूट ॲक्सिस वर आहे. हा कशासाठी प्रेझेंट आहे, तर हा पीक पासून बार्क पर्यंत काय इन्क्रीज करतो, गर्थ. मग इथं आपण स्टेटमेंट लिहितो, याची तिघाची कामं लिहितो. कोणते, पहिला अपायकल मेरिस्टेम म्हणजे काय. अपायकल मेरिस्टेम हा टिप रिजन वर प्रेझेंट आहे, आणि टिप रिजन वर प्रेझेंट असल्यामुळे आपण काय सांगतो, पहिला पॉइंट लिहितो, इट इज प्रेझेंट ॲट tip region of root and shoot. रूट अँड शूट. दुसरा काय सांगतो की रूट अँड शूट वर प्रेझेन्स असल्यानंतर याचं जे काम आहे काय आहे, इन्क्रीज द हाईट ऑफ प्लांट और लेंथ ऑफ प्लांट. हाईट ऑफ प्लांट म्हणजे कोणाला इन्क्रीज करण्यासाठी मदत करते, हाईट ऑफ प्लांटला इन्क्रीज करण्यासाठी मदत करते, शूट अपायकल मेरिस्टेम आणि रूट अपायकल मेरिस्टेम. म्हणूनच या ग्रोथला काय म्हणतो, म्हणजे आपण प्रायमरी ग्रोथ. काय म्हणतो, प्रायमरी ग्रोथ. मग दुसरं इंटरकॅलरी मेरिस्टेमचं काम काय, तर हा प्रेझेंट आहे, इट इज प्रेझेंट इन बिटवीन, इट इज प्रेझेंट इन बिटवीन, it is present in between node and internode. कुठे प्रेझेंट आहे, नोड अँड इंटरनोड मध्ये. याचं सुद्धा काम काय, हाईटच इन्क्रीज करणं आहे, लेंथच इन्क्रीज करणं आहे, कोणाची, नोड आणि इंटरनोडची. पण याला सुद्धा इट ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट, हा कोणाला कॉन्ट्रीब्यूट करतो, टू इन्क्रीज द लेंथ ऑफ or increase the height of plant, increase the height of plant. समजलं. सोमचा क्वेश्चन को लॅटरल मेरिस्टेम. लॅटरल मेरिस्टेम मध्ये आपण पहिला क्वेश्चन पार्ट कुठे आहे की लॅटरल मेरिस्टेम हा शूट ॲक्सिसच्या बेस मध्ये प्रेझेंट आहे आणि रूट ॲक्सिसच्या बेस मध्ये प्रेझेंट आहे. दोन्हीही बेस मध्ये प्रेझेंट असल्यामुळे या शूट ॲक्सिसचा आणि रूट ॲक्सिसच्या बेस मध्ये काय प्रेझेंट आहे, आपला लॅटरल मेरिस्टेम आहे. आणि लॅटरल मेरिस्टेम प्रेझेंट ॲट द बेस ऑफ रूट अँड शूट. बेस ऑफ रूट अँड शूट कुठे प्रेझेंट आहे, बेस ऑफ रूट अँड शूट मध्ये. काय काम आहे, टू इन्क्रीज द गर्थ ऑफ प्लांट. गर्थ ऑफ प्लांट म्हणजे काय की हे जे स्टेम ॲक्सिस राहील किंवा रूट ॲक्सिस राहील, या रूट ॲक्सिस मधून सेंटर पासून याच्या बार्क रिजन पर्यंतचा जेवढी वाइडनेस वाढवता येईल ते वाइडनेस वाढण्याच्या पोर्शनला काय म्हणू, इन्क्रीजिंग द गर्थ ऑफ प्लांट. म्हणजे स्टेम किती जाड राहील हे त्याची कोण डिसाइड करणार, गर्थ. आणि गर्थ इन्क्रीज करण्याचं काम कोणाचं राहील, लॅटरल मेरिस्टेम. लॅटरल मेरिस्टेम कुठे प्रेझेंट आहे, बेस ऑफ द शूट अँड बेस ऑफ द रूट. ठीक आहे. मग आपण सांगितलं की ग्रोथ जे आहे ती कशी आहे, तर पहिले सांगितलं आपण की प्लांट ग्रोथ ही ओपन ग्रोथ आहे. ओपन ग्रोथ आहे म्हणजे काय, कंटिन्युअस प्लांट वाढत जाते. दुसरं सांगितलं की प्लांटची ग्रोथ ऑब्झर्वेबल आहे, म्हणजे जेव्हा सीड काय केली आपण, सोईंग केली, पेरणी केली बियाची, तर त्याच्यापासून निघणारे जे स्प्राउट आहे, काय कोंब आहे, याच्यापासून काय झालं, एका टाइम पिरियड नंतर प्लांट व्हायला मिळाला. म्हणजे स्टार्टिंग फेज मध्ये हा एकदम एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये होता, काही दिवसानंतर पाहिलं तर कंप्लीट प्लांट बनला. म्हणजे चेंज झालेला दिसला ना, ग्रोथ झालेली दिसली ना, तर याला म्हणू
ऑब्झर्वेबल ग्रोथ किंवा कॉन्स्पिकस सायंटिफिक लँग्वेज. दुसरं पाहतो आपण याच ठिकाणी वाढलेला जो प्लांट आहे याच्यामध्ये नंबर ऑफ काय वाढून राहिले, प्लांट पार्ट वाढत आहे. तर या ठिकाणी प्लांट पार्ट कोणामुळे वाढत आहे, स्पेशल काइंड ऑफ डिवाइडिंग सेल कोण आहे, मेरिस्टेमॅटिक सेल. मेरिस्टेमॅटिक सेल पासून बनलेला जो बंच आहे त्याला म्हणतो मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आणि प्लांट मध्ये असे किती प्रकारचे टिश्यू आहेत, 3 आहे. पहिला कोणता आहे, अपायकल मेरिस्टेम. दुसरा कोणता आहे, इंटरकॅलरी मेरिस्टेम. तिसरा कोणता आहे, लॅटरल मेरिस्टेम. किती मेरिस्टेम झाले, 3. तिघाचं काम वेगळं आहे. पहिला अपायकल मेरिस्टेम हा टिप रिजनवर प्रेझेंट असतो. याचं काम काय असते, शूट वर प्रेझेंट असणारा शूट अपायकल मेरिस्टेम हाईट इन्क्रीज करते कोणाची, शूटची. रूट अपायकल मेरिस्टेम कोणावर प्रेझेंट आहे, रूटच्या ऍक्सिसवर. याचं काम काय रे, रूटची हाईट इन्क्रीज करणं. इंटरकॅलरी मेरिस्टेमचं काम रे, नोड आणि इंटरनोडची हाईट इन्क्रीज करणं. लॅटरल मेरिस्टेमचं काम रे, त्याचा गर्थ इन्क्रीज करणं. समोरच्या टॉपिकवर मूव ऑन होतो आपण की ही जी ग्रोथ झालेली आहे त्याला मेजर सुद्धा करत लागेल. तर मेजर करण्यासाठी काही मेथड्स आहेत आणि दुसरं अजून काय काय मेजर करतो पहिले हे पाहायचं आहे आपल्याला की इन प्लांट वी ऑल्सो मेजर द सम पार्ट्स. मग कोणती कोणती पार्ट्स मेजर करतो आपण हे थोडं मोडून घेऊ आपण. आपण जे आज स्टार्टिंगला चॅप्टर मध्ये जे 3 पॉइंट लिहिले होते ते 3 पॉइंट कम्प्लीटली एक्सप्लेन करायचे आहे ठिकाणी. पहिला प्लांट ग्रोथ, दुसरा मेजरमेंट ऑफ ग्रोथ आणि तिसरा फेजेस ऑफ ग्रोथ. बघा लक्ष द्या. आपण काय काय मेजर करतो, सर्वात पहिले आपण हाईट मेजर करतो. हाईटचं मेजर करत आहोत तर प्लांटची ग्रोथ होऊन राहिली. प्लांटची ग्रोथ कशामुळे म्हटलं आपण, ओपन ग्रोथ कशामुळे होते म्हटलं की न्यू सेल बीइंग ऍडेड कंटिन्युअसली थ्रू आउट द लाईफ. म्हणजे जेव्हा नवीन सेल काय होत आहे, कंटिन्युअसली वाढत आहे शूट मध्ये आणि रूट मध्ये. पण त्या कंटिन्युअस वाढत आहे म्हणजे नंबर ऑफ सेल काय होऊन राहिले, इन्क्रीज होऊन राहिले. म्हणजे प्लांट ग्रोथ मध्ये some part of the plant we can measure some part of the plant. मग कशा कशाला मेजर करतो, सर्वात पहिले तर नंबर ऑफ सेल इन्क्रीज होताना पाहतो कोणामध्ये, increase in number of cell. नंबर ऑफ सेल इन्क्रीज होताना कुठं बघू, एक तर पाहणार आपण याच्या अपायकल म्हणजे कोणाच्या, शूटच्या किंवा कोणाच्या, रूटच्या. याचं एक एक्झाम्पल दिलं आहे पुस्तकामध्ये की मेज जे आहे मका मराठीमध्ये, तर मक्याचं जे रूट असते त्या रूट मध्ये या ठिकाणी कंटिन्युअस डिवाइडिंग सेल प्रेझेंट असतात आणि या 17,500 सेल पर आवर. म्हणजे एका तासामध्ये किती सेल वाढतात, 17,500. ठीक आहे. तर इन्क्रीज इन अ नंबर ऑफ सेल इन मेज. मेजच्या कोणत्या पार्टमध्ये, रूट अपायकल मेरिस्टेम मध्ये किती, 17,500. दुसरा अजून काय मेजर करतो म्हणते तर लीफची साईज मेजर करतो. वी ऑल्सो कॅन मेजर the size of leaf. Size of leaf कसा मेजर करतो, डॉर्सोवेंट्रली. डॉर्सोवेंट्रली म्हणजे काय, हा ही लीफ आहे, या लीफचा जो वरचा पोर्शन आहे म्हणजे हा जो पोर्शन आहे हा रे वेंट्रल पार्ट, मागचा पार्ट रे डॉर्सल पार्ट. म्हणजे वेंट्रल पार्ट आहे, डॉर्सल पार्ट आहे. डॉर्सोवेंट्रली कसा रे म्हणते, फ्लॅट रे. आणि डॉर्सोवेंट्रली फ्लॅट पोर्शन काय होणार, इन्क्रीज होणार. त्याच्यानंतर काय पाहतो आपण, गर्थ ऑफ द प्लांट. गर्थ ऑफ द प्लांट मेजर करतो. म्हणजे प्लांटच्या वाइडनेस किती वाढली आहे प्लांटची ते मेजर करतो.
त्यानंतर फ्रूट साइज वॉटर, फ्रूट साइज वॉल्यूम अँड मास. याचं बेस्ट एक्झाम्पल पाहतो म्हणजे याचं बेस्ट एक्झाम्पल पाहतो म्हणजे आपण वॉटरमेलन मध्ये. कोणामध्ये? वॉटरमेलन मध्ये. वॉटरमेलन जेव्हा लावल्या जाते, ठीक आहे, वॉटरमेलन जेव्हा लावल्या जाते एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये जेव्हा असते, तो जेव्हा फ्लावरिंग स्टेज मध्ये जातो, फ्लावरिंग स्टेज कोणामध्ये जाते? फ्रूट बिअर करते. ती जे फ्रूट तयार होते त्या फ्लावर पासून, ज्या फ्लावरला ते फ्रूट येते, तर ते त्याच्यावरून किती टाइम लार्जर असते म्हणजे 3,50,000 टाइम लार्जर असते. म्हणजे आपण एवढ्या गोष्टी मेजर करतो कोणाच्या? प्लांटच्या. आता हे झाल्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या गोष्टी आपण या ठिकाणी मेजर केल्या, ह्या प्लांटच्या गोष्टी मेजर केल्यानंतर ह्या मेजर करण्यासाठी काही मेथड आहे. म्हणजे प्लांटमध्ये कोणता डिफरन्स दिसत आहे, कोणता पार्ट किती वाढला, हे मेजर करण्यासाठी पुस्तकामध्ये स्टेट बोर्डच्या 4 मेथड दिल्या आहेत. 4 मेथड कोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहू. कोणते आहे बघा, लक्ष द्या. पहिले डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड मध्ये होते काय? नॉर्मल मेजरिंग टेप घेतल्या जातात. नॉर्मल मेजरिंग टेप used in measuring the plant. दुसरं काय सांगितलं जाते? डायरेक्ट मेथड झाल्यानंतर हॉरिझॉन्टल मेथड. हॉरिझॉन्टल मेथड म्हणजे काय? तर 20th सेंचुरी मध्ये हॉरिझॉन्टल मेथड म्हणजे काय होतं की सायंटिस्ट लोकांनी एक मायक्रोस्कोप डिस्कवर केला होता, हॉरिझॉन्टल मायक्रोस्कोप. ठीक आहे, हॉरिझॉन्टल मेथड मध्ये काय झालं होतं? हॉरिझॉन्टल मायक्रोस्कोप डिस्कवर केला होता, जो क्लोजअप शॉट घेण्यासाठी फिल्मोग्राफी मध्ये वापरला जायचा. आणि दुसरं की आपल्या फिजिओलॉजी, प्लांट फिजिओलॉजी स्टडी करण्यासाठी मेजर केला जात होता, ज्याच्यामध्ये मायन्यूट चेंज ऑब्झर्वेशन साठी होता. मायन्यूट चेंज ऑब्झर्वेशन साठी होता. त्याच्यानंतर पहिली कोणती झाली? डायरेक्ट मेथड. दुसरा कोणता? हॉरिझॉन्टल मेथड. तिसरा कोणता होता? ऑक्झॅनोमीटर. ऑक्झॅनोमीटर म्हणजे काय? आता लक्ष द्या. प्लांटची ग्रोथ जी होते ना, म्हणजे शूट अपायकल मेरिस्टेम किंवा रूट अपायकल मेरिस्टेम जे कंटिन्युअस ग्रोथ शो करून राहिले किंवा याच्यामध्ये नंबर ऑफ सेल इन्क्रीज होत आहे, हे एका केमिकल सिग्नल थ्रू होते. हे केमिकल सिग्नल म्हणजे दुसरं काही नसते तर हार्मोनचं सिग्नल असते. मग याच्यामध्ये अपायकल डॉमिनन्स घडवून आणण्यासाठी ऑक्झिन नावाचा हार्मोन रिस्पॉन्सिबल असतो. ऑक्झिनमुळे ग्रोथ होते म्हणून ज्या मीटरनं काय केलं जाते? हाईट मेजर केल्या जाते, त्याला म्हटले जाते ऑक्झॅनोमीटर. ऑक्झॅनोमीटरचे ॲक्च्युअल डिझाईन कशी आहे? तुम्ही जर गावामध्ये खेड्यामध्ये जर राहत असाल तर अशी विहीर असते आणि या विहिरीला एक असा आवा पूल असतो आणि याच्यामध्ये खिराटी टाईप पोर्शन असतो. तर या खिराटीवरून जेव्हा दूर सोडला जातो तेव्हा तो खाली जातो, जसा ओढायचा असतो तेव्हा वर येतो. तर ॲक्च्युअल असाच पोर्शन असतो. एका साईडला या गोल व्हीलला एक स्प्रिंग सोडल्या जाते. इकडली स्प्रिंग हे ॲक्सिस ऑफ प्लांटला अटॅच असते. ॲक्सिस ऑफ प्लांटला अटॅच असते आणि ॲक्सिस ऑफ प्लांट जसं वाढणार दुसऱ्या दिवशी याला एक वेट बांधून असते. वेट बांधून असल्यामुळं मागे एक मेजरिंग टेप राहतो. फॉर एक्झाम्पल असा मेजरिंग टेप राहतो. जसं या सरफेसला एक टाईट स्प्रिंगनं काय केलं? बांधून ठेवलेला आहे. जसं यामध्ये हाईट इन्क्रीज होईल ॲक्सिस मध्ये, हाईट इन्क्रीज झाल्यामुळे स्प्रिंग थोडी खाली सरकणार, खाली सरकली तर थोडी काय येईल याचा
जे टेन्शन आहे थोडं कमी होईल आणि खाली जर आला तर या मेजरमेंटमध्ये तिथं कम्प्लिटली दिसून येते ही स्किन थोडी एवढी खाली गेलेली आहे. तर या मेजरमेंटच्या टाईपला काय म्हणतो आपण, ऑक्झॅनोमीटर. तर ऑक्झॅनोमीटर is simply measured by, it is simply measured by, it is simply measured by पुली. या व्हीलला काय म्हणतो आपण, पुली. ठीक आहे. आता क्रिसोग्राफ जो आहे जेसी बोसनं डिस्कवर केला होता. क्रिसोग्राफ हे सुद्धा एक काय होतं इक्विपमेंट होतं ज्याच्यामध्ये ॲज लाईक ऑक्झॅनोमीटर प्लांट ग्रोथ मेजर केल्या जात होती. आता आपण तिथं पहिला ग्रोथ पाहिला, प्लांट ग्रोथ. पहिले ग्रोथ पाहिला, ग्रोथचं इंट्रोडक्शन केलं, त्यानंतर प्लांट ग्रोथ पाहिली. प्लांट ग्रोथ नंतर आज आपण पाहिलं की मेजरमेंट ऑफ ग्रोथ, ही मेजरमेंट कशी करतो ग्रोथची. आणि ती झाल्यानंतर आताचा जो पोर्शन आहे तो फेजेस ऑफ ग्रोथ आहे, तो याच्यामध्ये आपला कव्हर करणं होणार नाही, तो आपण उद्याला घेऊ. ठीक आहे. तर आजचा पोर्शन इथं थांबते. एवढं थोडं जर स्पीड जर वाढत असेल तर थोडं स्लो करून स्क्रीनशॉट काढून हे करून घ्या, त्याच्या नोट्स काढा. आणि याच्या ज्या रिटर्न फॉर्म हँड रिटर्न फॉर्ममधल्या नोट्स आहेत त्या नोट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये टाकतो, जेणेकरून तुम्हाला वेगळे सेपरेट काढण्याची गरज राहणार नाही आणि त्या तुम्ही अभ्यासामध्ये कंटिन्यू करू शकता.